नमस्कार. आज 13 जानेवारी 2025 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. पंचायत ते संसद भाजपच निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, तर दगाबाजी करण्याची कुणाची हिंमत होणार नाही, अमित शहा. या न्यूज आपल्यासाठी बिलकुल गरजेच्या नाही आहेत, स्किप करू शकता. त्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ इक्बाल चागला यांचं निधन झालेलं आहे. ही न्यूज राज्यसेवा कंबाईन परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. पुढे चला, शक्तीपीठला अखेर हिरवा कंदील. आता ही न्यूज पहा, ज्यावेळेस निवडणुका येणार होत्या, ओके, आता अगदीच या न्यूजला आपण फॉलो करत आहोत व तुम्हाला माहिती असेल सप्टेंबरच्या शेवटी अशोक चव्हाण यांचं पण शेत त्यामध्ये आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये अशोक चव्हाण यांचं पण शेत जाणार आहे, अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या दसऱ्याच्या दरम्यान. पहा की लगेच या शक्तीपीठ महामार्गाला लाल कंदील देण्यात आला. ओके, रेड सिग्नल आलं की स्टॉप झालं. मग परत पहा, अगदीच कोल्हापूर, सांगली इथून पण शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे. ओके, हे कारण देत त्यांनी थोडंसं टाळलं होतं, पण आता परत एकदा हिरवा कंदील त्याला भेटलेला आहे. मग आता ही फाईल कुठे गेली आहे? अगदीच सेंट्रल मिनिस्ट्रीकडे गेलेली आहे एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी. मग पाहूयात, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स जर मिळालं ना तर अगदीच MSRDC यावरती काम करायला चालू करेल. पहा, शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदील. आता परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं की दळणवळण, महाराष्ट्रातील दळणवळण याबद्दल जर टिप्पणी जर विचारण्यात आलं ना तर तुम्हाला हे शक्तीपीठ महामार्ग, त्यानंतर समृद्धी महामार्ग या नव्याने प्रस्तावित प्रकल्पांची माहिती लिहायचं आहे. त्यानंतर वाढवण बंदर, ओके, यांची थोडीशी माहिती लिहिणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आजपासून कुंभमेळा, महाकुंभ आजपासून. पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान. 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर. या न्यूजला आपण अगदीच इंडियन एक्सप्रेसमध्ये चांगल्या पद्धतीने पाहूयात. तत्पूर्वी इंडियन एक्सप्रेसमधील काही बातम्या आहेत त्या आपण नक्कीच पहिल्यांदा पाहून घेऊयात. ओके, तर पहा, आजपासून महाकुंभ मेळा याबद्दल देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर विकसित भारत डायलॉग. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत डायलॉग अटेंड केला. त्यामध्ये त्यांचं प्रतिपादन काय पहा, स्टेप्स आउट ऑफ कम्फर्ट झोन. ओके, व 2047मध्ये विकसित भारत कोण करेल तर अगदीच युवाच करतील या देशाला साक्ष, तशा पद्धतीने त्यांनी प्रतिपादन काल केलेलं आहे. स्किप करू शकता. त्याच्यानंतर पुढे चला. जयशंकर टू बी ॲट ट्रम्प इनॉग्रल विल मीट इनकमिंग टीम मेंबर्स. ओके, डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी एस जयशंकर यांना इन्व्हिटेशन आलेलं आहे. मग एस जयशंकर अटेंड करतील ते, व तिथे जे नवीन मेंबर्स येतील त्यांना पण ते भेटून येणार आहेत. ओके, बेस्ट न्यूज आहे. त्याच्यानंतर आपण महाकुंभ मेळा काय आहे याबद्दल थोडंसं विश्लेषण करणार आहोत. एकच मिनिट द्या, तो आर्टिकल कुठे आहे? हां, तर पहा, कुंभमेळा एक्सप्लेन्ड. ओके, कल्चरमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. GS1 विद्यार्थ्यांचं मत होतं की सर बॅकवर्ड लिंकेजेस सांगा, तर अगदीच पहा, हे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत कल्चरमध्ये, हे तुम्हाला मिळून जाईल. डन. तर चला आता महाकुंभ मेळा किंवा कुंभ हे काय आहे नेमकं. ओके, तर याच्या पूर्वीची थोडीशी स्टोरी वाचून घेऊयात आपण. ओके, आता स्टोरीबद्दल परीक्षेला प्रश्न येत नाही, पहा, हे लक्षात घ्या तुम्ही. तर कुंभ म्हटल्यानंतर पहा, अगदीच घडा. ओके, मग झालेलं काय पहा, फार वर्षांपूर्वी देव आणि राक्षस या दोघांनी पण समुद्र मंथन केलं. पहा, ओके, मग समुद्र मंथन करून त्यांनी कुठे गेले? धन्वंतरीकडे गेले. मग धन्वंतरीकडे गेल्यानंतर धन्वंतरीने काय दिली तर त्यांना एक अमृताचा म्हणजे अमृत भरलेली एक घागर किंवा घडा दिली. ओके, आपल्या मराठी भाषेमध्ये घागर म्हणतो आपण त्याला. मग तो त्यांच्याकडे देण्यासाठी आले, परंतु त्याच दरम्यान इंद्राचा मुलगा जयंत यांनी काय केलं, ती जी घागर धन्वंतरी देत आहे अमृत भरलेली, ती घागर त्यांनी घेऊन पळाले. ओके, का तर राक्षसांना ही घागर मिळू नये या कारणानिमित्त पहा जयंत यांनी काय केलं, धन्वंतरीच्या हातातून ती घागर विस्काटून घेतली व त्यांनी पळाले. व त्यांनी किती तब्बल 12 दिवस पळाले. पहा, ओके, म्हणजे अगदीच तब्बल 12 दिवस त्यांनी पळाले व त्यांचा एक दिवस म्हणजे आज पृथ्वीवरील 1 वर्ष. ओके, त्यांचा एक दिवस म्हणजे आपला 1 वर्ष. अशा पद्धतीने जयंत यांनी अगदीच 12 दिवस तिथे पळाले. ओके, म्हणजे राक्षसांपासून ते दूर जात होते. मग त्यांच्या पाठीशी कोण कोण होतं पहा, तर सूर्य म्हणजे त्यांची रक्षा करण्यासाठी सूर्य, त्यानंतर चंद्र, ओके, मून, त्याच्यानंतर पहा सूर्याचा बेटा म्हणजे शनी. ओके, हे सर्व ना त्यांच्या पाठोपाठ पळत होते जयंतला म्हणजे संरक्षण करण्यासाठी. ओके, मग अगदीच पहा, पळत असताना जयंत यांचा जो हातात घडा होता किंवा तो काय म्हणू शकता की घागर होती, त्या घागरीमधून ना 4 ठिकाणी काय पडलं पहा, अमृत सांडलं.
ओके, तर अशा पद्धतीने काय आहे ह्याचं ओरिजिन आहे किंवा याची मिथोलॉजिकल स्टोरी आहे असं तुम्ही लक्षात घ्या. तर हे 4 ठिकाणी कोणते कोणते आहेत पहा. एक आहे हरिद्वार, दुसरा आहे प्रयागराज, ओके, तिसरा आहे उज्जैन आणि चौथा आहे नाशिक त्र्यंबकेश्वर. ओके, मग या 4 ठिकाणी आता पहिली कुठं म्हटलं मी हरिद्वार. हरिद्वारमधून कोणती नदी जाते तर अगदीच पहा आपली गंगा नदी. ओके, त्यानंतर पुढे प्रयागराज येथे कोणती नदी आहे तर संगमच आहे पहा, तिथे नद्यांचा संगम येतं प्रयागराजमध्ये. पूर्वी अलाहाबाद आपण कन्सिडर करायचं, मग हे इथं आलेलं. ओके, त्याच्यानंतर तिसरा आहे उज्जैन. उज्जैनमधून कोणती नदी आहे तर क्षिप्रा नदी. आणि चौथा आहे नाशिक त्र्यंबकेश्वर, मग इथून कोणता आहे गोदावरी नदी. ओके, तर या 4 ठिकाणी आज आपल्याला काय भरायला भेटतात पहा. 12 वर्षांनी काय इथं कुंभमेळा भरता येतात, कुंभमेळा भरले जातात व यांना आपण महाकुंभमेळा म्हणतो. ओके, व दर 6 वर्षांनी अर्ध कुंभमेळा भरतो. ते कुठं फक्त 2 जागी भरतो पहा. अर्ध कुंभमेळा फक्त या 2 ठिकाणी भरतो, हरिद्वार आणि प्रयागराज. ओके, हे 2 ठिकाणी प्लीज लक्षात ठेवा. हरिद्वार आणि प्रयागराज या 2 ठिकाणी काय भरतात पहा, अर्ध कुंभमेळा भरतात. व महाकुंभमेळा कुठं कुठं भरतात तर अगदीच 12 वर्षानंतर भरतात हे. व 12 वर्षाचं सिग्निफिकन्स काय तर जयंत हे 12 दिवस पळाले होते. ओके, राक्षसांपासून दूर, त्यासाठी ते 12 वर्षाचं सिग्निफिकन्स आहे. देवांचा 1 दिवस म्हणजे काय आपल्या मनुष्यांचा 1 वर्ष, अशा पद्धतीने हे कन्सिडर केलं जातं. व 12 वर्ष तिथं काय झालेलं आहे सिग्निफिकन्स झालं. जयंत हे अमृतने भरलेली घागर घेऊन पळाले होते, बरोबर. मग ते 4 ठिकाणी फक्त सांडलेलं होतं. मग यासाठीच शाही स्नान तिथे केले जातात. मग आता याचं सिग्निफिकन्स काय तर आपले पाप धुले जातील. ओके, म्हणजे आपण पापमुक्त होऊ. त्यानंतर तिथं दानधर्म केले जातात. ओके, याच्याही पुढलीकडे जाऊन पहा, जे साधू संत आहेत ना त्यांना आपण प्रत्यक्षात भेटू शकतो. हे त्याचं खूप मोठं सिग्निफिकन्स आहे. पाप पुण्याचं तर बाजूला आहे, परंतु अगदी साधूंना आपण जे साधूचे आखाडे भरतात पहा तिथे, तर आपण सामान्य माणूस पण आपण साधूला तिथं प्रत्यक्षात भेटू शकतो. हे महत्त्वाचं सिग्निफिकन्स आहे कुंभमेळ्याचं. त्यामुळे आपण काय करतो पहा, कुंभमेळ्याला तिथं जात असतात. ओके, हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. एक तर आहे पाप पुण्याचं, कारण पहा अगदीच अमृताने भरलेले ते घड्यातील थोडंसं अमृत सांडलेलं होतं. हे त्याचं मेन सिग्निफिकन्स जरी असलं तरी आज घडीला आपण काय द्यायचं उत्तर तिथं पहा की अगदी आपण प्रत्यक्षात साधूंना तिथं भेटू शकतो. या नात्याने पण काय करतात पहा, पिलग्रिमेज जे आहेत किंवा जे अगदीच भाविक आहेत ते तिथं प्रयागराजला भेट देतात किंवा कुंभमेळा जिथं जिथं भरलेला असेल तिथं आपण भेट देतो. ओके, हे थोडेसे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मग आता तुम्ही असं म्हणाल की मग सर हे कशा पद्धतीने लक्षात राहतं की बाबा आज इथं आहे तर दुसऱ्या दिवशी तिथं असं कुंभमेळा वगैरे भरेल. म्हणजे आज घडीला प्रयागराज आहे तर उद्या हरिद्वारच कसं काय, असं म्हणजे 12 वर्षांनंतर हरिद्वारच का, असं कसं कन्सिडर केलं जातं. तर त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे पहा. आता अगदीच आपलं जे काय म्हणतो ज्योतिषशास्त्र आहे ना किंवा आपलं जे खगोलशास्त्र आहे ते खूप बेटर आहे पहा. अगदी त्याच धर्तीवर तुम्ही लक्षात घेऊ शकता. पहिलं जे कुंभमेळा कुठं भरलेला असेल तर आता अगदी जे ज्योतिषशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मतानुसार असं झालेलं आहे की जो गुरु आहे ज्याला आपण ज्युपिटर म्हणतो, तर हा गुरु जर कुंभ राशीमध्ये जर असेल तर आपलं कुंभमेळा कुठं भरेल तर अगदीच हरिद्वार येथे भरेल. हरिद्वार का तर अगदी पहा त्याचं सिग्निफिकन्स त्यांनी दिलेलं आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये आहे ते. आपल्याला त्यामध्ये डीपली जाता येत नाही व अगदीच आपलं ते हे नाही आहे पहा, डोमेन नाही आहे. म्हणजे आपल्याला ते समजणार नाही की कशा पद्धतीने ते जातात, तारे सितारे वगैरे ते समजणार नाही. ओके, मग त्यांनी काय म्हटले पहा, जो आपला गुरु आहे तो जर कुंभ या राशीमध्ये जर असेल तर हरिद्वार येथे काय भरतं आपलं कुंभमेळा भरतो. त्याच्यानंतर जर गुरु हा वृषभ राशीमध्ये जर असेल तर तो प्रयागराज येथे भरतो. व पहा याचं त्यांनी आणखीन एक सिग्निफिकन्स दिलेला आहे की ज्या वेळेस गुरु हा वृषभ राशीमध्ये असतो ना त्यावेळेस प्रयागराज येथे ज्यावेळेस भरतं आपला कुंभमेळा त्यावेळेस नक्कीच मकर संक्रांतीचा सण असतो म्हणजे असतो असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. व आता पण तुम्ही पहा ना उद्या लगेच मकर संक्रांती आहे. ओके, यावरून आपण तिथं लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर उज्जैनबाबत त्यांनी सांगितलेलं नाही आहे, परंतु जर हाच गुरु सिंह राशीमध्ये जर असेल तर नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये काय भरतो आपला कुंभमेळा भरतो. असं पूर्वीपासून हे कन्सिडर केलं जायचं. पण आता काय झालं पहा, ॲडव्हान्स कॅलेंडर आलेले आहेत त्यामुळे आपण काय करत आहोत डायरेक्टली 12 वर्षांनी हे पुढे ढकलत आहोत किंवा म्हणजे 12 वर्षांनी एक झाल्यानंतर दुसऱ्या सिटीला आपण हे काय देत आहोत मानाचं स्थान देत आहोत. ओके, आय होप तुम्हाला हा पण पॉईंट समजलेला असेल. त्याच्यानंतर आता पहिल्यांदा कुंभमेळा कधी भरलेला होता किंवा ह्याचं हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स काही आहे का ते जर आपण शोधायचं म्हटलं तर काही इतिहासकार किंवा काही डिवोटीज यांच्यामध्ये काय आहे पहा, स्कंद पुराण यामध्ये मेन्शन आहे असं म्हणतात. ओके, स्कंद पुराणामध्ये याचं मेन्शन आहे असं सांगितलं जातं, परंतु स्कंद पुराणामध्ये याचं रिलिव्हन्स नाही आहे असं पण काही जणांचं म्हणणं आहे तिथे. ओके, त्याबद्दल पहा एक मिथ आहे असं तुम्ही म्हणा की स्कंद पुराणामध्ये याचे रेफरन्स आढळतात किंवा आढळत नाहीत. पण जे आपले 7व्या शतकामध्ये आलेले ट्रॅव्हलर आहेत
ह्युएनसांग, चायनामधून ते आले होते पहा, हा आपला प्यारा भारत, मग इकडून आले होते. ह्युएनसांग यांनी काय म्हटलं की एक मोठी जत्रा भरली होती इथे, असं त्यांनी भारतासंदर्भात लिहिलेले आहे. त्याच्यामुळे पण काही इतिहासकार काय म्हणतात की नाही तसं होऊ शकत नाही. ओके, कारण कुंभमेळा तर हा खूप मोठा होता व तिथे कदाचित छोटीशी जत्रा वगैरे भरली असेल, ते त्यांनी म्हटलेलं आहे. कुंभमेळाबद्दल लिहिलं नाही असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. पहा, व अगदीच तुम्हाला माहिती आहे इतिहासामध्ये ना पर्स्पेक्टिव्ह मॅटर करतो. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून किंवा तुम्ही कोणतं गॉगल घातलेला आहात या दृष्टिकोनातून आपण पाहतो. आता ह्युएनसांग यांनी लिहिलेलं आहे, पण आपण त्याला मानायचं किंवा न मानायचं आता ते त्यांचा विषय राहिला. परंतु आपल्याला काय सांगता येतं की इतिहासामध्ये पण असे मेळावे भरलेले किंवा आपली जत्रा भरलेली तर पुरावे आपल्याला बेसिकली दिसलेले आहेत. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा. मग याच्यावरतीच किंवा हे जे कुंभमेळा भरत आहेत ना, याच्यावरती DP दुबे यांनी काय केले, रिसर्च केली आहे युनिव्हर्सिटी ऑफ अलाहाबादमध्ये. ओके, मग त्यांनी रिसर्च करताना त्यांना काय समजलेलं आहे पहा, की कुंभमेळा हा पहिल्यांदा कुठं भरलेला होता, तर अगदीच हरिद्वार येथे भरलेला होता. का हरिद्वार येथे, तर आत्ताच म्हटलं ना मी, कुंभ ज्यावेळेस जे ज्युपिटर किंवा जो गुरु आहे ना, तो जर कुंभ राशीमध्ये जर असेल ना, तर तिथं काय भरतो, हरिद्वार येथे कुंभमेळा भरतो. मग यावरून तुम्हाला काय लक्षात येतं बघा, आता सध्याला नाव काय आहे या मेळ्याचं, तर कुंभमेळा आहे, बरोबर. मग यांनी DP दुबे यांच्या रिसर्चनुसार त्यांनी काय म्हटलेत की पहा, पहिल्यांदा कुंभमेळा हा हरिद्वार येथे भरलेला होता, कारण त्या मेळाव्याला आपण काय नाव दिलं आहे, कुंभमेळा हा नाव दिलेला आहे. व त्यांनी असं पण म्हटलेत की 1857चा उठाव झाला ना, उठावाच्या नंतर पहा इंग्रजांनी आपल्याला दमन करायला चालू केली किंवा फोडा आणि राज्य करा ही पॉलिसी त्यांनी अवलंबिली, बरोबर. मग अगदीच त्याच दरम्यान 1885च्या नंतर पहा राईज ऑफ नॅशनलिझम आहे, बरोबर आहे. राईज ऑफ नॅशनलिझमच्या दरम्यान अगदी असे मेळावे वगैरे भरायला त्यांनी काय केली होती, बंदी आणलेली होती. पण तरी देखील कुंभमेळाव्याला तिथं काय कुंभमेळाव्याला तिथं परवानगी होती. का, तर हे रिजनल होतं, रिलिजन बेस्ड हा मेळावा आहे. या म्हणण्यानुसारच इंग्रजांनी याला परमिशन दिली होती. मग याचं हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स आहे, या नात्यानेच ब्रिटिशांनी काय दिली होती, यांना 1885 किंवा 1857च्या उठावानंतर देखील कुंभमेळा भरण्यासाठी परवानगी दिली होती, असं DP दुबे यांनी त्यांच्या रिसर्चमध्ये सांगितलेलं आहे. आता पहा, मग DP दुबे यांच्या मते केव्हापासून आलेलं असेल मग हा कुंभमेळा भारतामध्ये, तर अगदी त्यांनी काय म्हटलेत पहा, आपल्याकडे 12व्या शतकामध्ये, आठवा तुम्ही 12व्या शतकामध्ये आपल्याला काय झालेलं होतं, तर अगदीच राईज ऑफ भक्ती मुवमेंट, बरोबर. मग भक्ती मुवमेंटमध्ये अगदीच पहा आपल्या धर्मानुसार थोडेसे आपला रिलिजियस किंवा सोशो रिलिजियस रिफॉर्म्स होण्यासाठी थोडेसे प्रयत्न केले जात होते. मग याच दरम्यान कुंभमेळे आयोजित केले जात होते भक्ती मुवमेंटद्वारे, असं त्यांचं म्हणणं आहे 12व्या शतकामध्ये. मग तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य देता पहा, तर अगदी ह्युएनसांगला पण आपण प्राधान्य देऊयात, परंतु DP दुबे यांच्या रिसर्चनुसार आपण हे सांगता येतं. व त्यांचं पुस्तकाचं पण नाव लक्षात ठेवा पहा, पिलग्रिमेज टू द ग्रेटेस्ट कॉस्मिक फेअर. ओके, हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. हा प्लीज तुम्हाला पुस्तक तुम्हाला मेन्शन करायचं आहे आपल्या मेन्स आन्सर रायटिंगमध्ये. ओके, परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा की कुंभमेळ्याचं सिग्निफिकन्स काय आहे, तर आता हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स हेच आहे महत्त्वाचं. पहा, ओके, 12व्या शतकामध्ये याचा उदय झाला व ज्यावेळेस मुघल आले ना, मुघलांनी पण याला बंदी घातली नाही, तर कुंभमेळे आयोजित 12 वर्षांनी केले जात होते व 6 वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज येथे अर्ध कुंभमेळा तिथं भरला जातो व नाशिकला केव्हा भरला जातो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. पहा, नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा भरला जातो. ओके, नाशिकचा कुंभमेळा कोणता आहे, सिंहस्थ कुंभमेळा. व त्याच्या मागचं सिग्निफिकन्स काय आहे, तर गुरु हा सिंह राशीमध्ये प्रवेश करतो, या नात्याने आपण काय 12 वर्षानंतर नाशिक येथे आपण कुंभमेळा तिथं सेलिब्रेट करतो, सिंहस्थ कुंभमेळा तिथं साजरा होतो. ओके, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर परीक्षेला आणखीन प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसं की सरळ सेवा आहे, कंबाईन आहे. या परीक्षांना प्रश्न काय येतात पहा, की कुंभमेळ्यांचं आयोजन कुठं कुठं केलं जातं. ओके, असे 4 पर्याय दिले जाऊ शकतात. एक आहे हरिद्वार, दुसरा आहे प्रयागराज, तिसरा आहे नाशिक, चौथा आहे उज्जैन. ओके, आता जर 5 पर्याय जसं IBPSC परीक्षा जर देत असाल तुम्ही, तर दुसरं एखादी सिटीचं नाव दिलं जातं. मग तिथं आता माझाच प्रश्न चुकला की जर खालीलपैकी कोणत्या सिटीमध्ये कुंभमेळा भरत नाही असा जर प्रश्न आला व तिथं जर दिल्ली असेल तर तिथं बिलकुल भरत नाही. ओके, बाकी ह्या 4 ठिकाणी भरतात. हे तुम्हाला थोडेसे पॉईंट लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आता मेन सायन्स रायटिंगबद्दल याबद्दल थोडीशी चर्चा करूयात. तर पहा, कुंभमेळ्याचं हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स लिहा असा जर प्रश्न आला तर मी सांगितलं ना, हे मागचे पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स म्हटलं मी, तर इतिहासामध्ये याचं सिग्निफिकन्स काय होतं, आज घडीला पहा, आता कुंभमेळा आहे यासाठी भारत सरकार असू द्या किंवा उत्तर प्रदेश सरकार असू द्या, या दोघांनी पण काय केलं, कसोशीने प्रयत्न केले व त्यांनी अगदीच संपूर्ण जे नॅशनल
नॅशनल टेलिव्हिजन्स आहे, त्यानंतर आपले वृत्तपत्र आहेत, यामध्ये त्यांनी काय जाहिरात दिली, त्यामुळे संपूर्ण जनतेला काय कुंभमेळ्याबद्दल माहिती मिळाली. पण ज्यावेळेस तुम्ही पहा 1857च्या उठावानंतर किंवा 18व्या शतकामध्ये जर तुम्ही पाहिलात तर त्यावेळेस टेलिव्हिजन नव्हते किंवा न्यूजपेपर नव्हते. मग त्यावेळेस कुंभमेळ्याचं कुंभमेळा आहे म्हणून आपल्या संपूर्ण भारतीयांना कसं समजायचं, मग हा खूप मोठा प्रश्न आहे. मग त्यावेळेस पहा पायी चालत चालत काय करायचे तर त्याचं प्रचार त्यांनी केलेलं होतं. व तुम्हाला माहिती असू द्या की या कुंभमेळ्यामध्ये पण नॅशनलिझमचं राईज झालेलं आहे आपलं. ओके, म्हणजे कुंभमेळ्याच्या ठिकाणी जे भाविक भक्त जातात त्यांच्या दरम्यान पण राष्ट्रभक्तीची भावना निर्माण व्हावी यासाठी पण प्रयत्न झालेले आहेत. ओके, इथं देण्यात आलेलं आहे पहा, राकेश पांडे हे इतिहासकार आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार काय म्हटलं आहे की स्प्रेड ऑफ नॅशनलिझम कुंभमेळ्यामधून पण झालेला आहे. कारण पहा अगदी तुम्हाला माहिती असेल जालियनवाला बाग हत्याकांड, तिथे काय झालेलं होतं तर अगदी इंग्रजांना तीच भीती होती की बा इथून राईज ऑफ नॅशनलिझम होऊ नये. ओके, यासाठी जनरल डायरने डायरेक्टली त्यांच्यावरती गोळीबार केलेला होता. मग अगदीच तशाच पद्धतीने जर तुम्ही कुंभमेळ्याचं जर अस्तित्व पाहिलात तर या दृष्टिकोनातून आपण कुंभमेळ्याला पाहू शकतो. कारण तिथे पब्लिक जमा व्हायची व अगदीच पब्लिक म्हणता येणार नाही तर भाविक भक्त तिथे यायचे व त्यांच्या दरम्यान चर्चा व्हायची व चर्चेतूनच आपण काय केलेलं होतं तर राईज ऑफ नॅशनलिझम आपल्या देशभरामध्ये पसरलेला होता. का तर अगदीच त्यावेळेस आपण फाईट फॉर इंडिपेंडन्स, ओके, म्हणजे त्यावेळेस आपण स्वातंत्र्यासाठी लढा देत होतो. ओके, हे थोडीशी हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स आहेत. जसं लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव चालू केला, अगदी त्याच धर्तीवर कुंभमेळ्यामधून पण आपल्याला राईज ऑफ नॅशनलिझम मिळालेला आहे. ओके, तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही हिस्ट्रीमध्ये हे पॉईंट्स थोडेसे नक्की लिहू शकता. आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. ओके, त्याच्यानंतर आता पुढे चला. पहा कॅलिफोर्नियामध्ये आग लागली होती. मग ही आग विझवली कशी, तर त्याच्यासाठी पहा त्यांनी फायर रिटार्डंटचा यूज केला आहे. मग आता हे फायर रिटार्डंट काय असतात तर हे इथं पिंक दिसत आहे पहा, ते आहे. ओके, मग यांनी काय केलं आहे पहा, फायर रिटार्डंट is a mix of chemicals used to extinguish or slow spread of fires to tackle wildfire in US. Authorities commonly use a break known as phosgene, which mostly contains an ammonium phosphate based slurry. ओके, म्हणजे काय अमोनियम फॉस्फेटचा त्यांनी यूज केलेला आहे यामध्ये. अमोनियम फॉस्फेट UPSC डायरेक्टली प्रश्न विचारू शकते. पहा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. अमोनियम फॉस्फेटचा त्यांनी यूज केला. यामुळे काय होतं ह्या अमोनियम फॉस्फेटमुळे, तर जी आग पसरलेली आहे ना ती आग आटोक्यात आणण्यासाठी नक्कीच मदत केली जाऊ शकते. कसं तर पहा अमोनियम फॉस्फेट जे आहे ना ते लवकरात लवकर बॉइलिंग पॉईंटला पोहोचू शकत नाही किंवा म्हणजे तिथे जी वाफ आहे ना त्या वाफला धरून ठेवतं. ओके, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पहा आग विझवण्यासाठीचे प्रात्यक्षिक केले जातात. पहा त्यामध्ये सिलेंडर ठेवलं जातं, सिलेंडरच्या डायरेक्टली पांघरून घातल्यानंतर पहा आग विझवली जाते. अगदी तशा पद्धतीने आहे. मग हे पांघरुणाचं काम करणार आहे. अमोनियम फॉस्फेट जे आहे ना ते वाफ जी बाहेर निघणार आहे मग त्या वाफीला किंवा अगदी जी आग बाहेर निघणार आहे ना ती जळू देत नाही लवकर. ओके, स्लो डाऊन करतं. जे आग जळण्याची जी प्रोसेस आहे ना त्याला स्लो डाऊन करण्याचं काम कोण करतं, अमोनियम फॉस्फेट करतं. तर हा प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचं कलर पिंक का केलेला आहे तर याचं कलर आहे का तर बिलकुल नाही आहे. पहा परंतु जे वैमानिक विमान चालवणार आहेत ना त्यांना समजून यावं की आपण कुठे कुठे याचा स्प्रेड केलेला आहे व कुठं नाही, यासाठी त्यांनी त्याला पिंक कलर दिलेला आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर प्लीज हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आता दोन गोष्टी आपण पाहिल्यात. ही UPSC प्रिलिमसाठी प्रश्न येऊ शकेल आणि UPSC मेनसाठी हा प्रश्न नक्की पडू शकतो. पहा कल्चरमध्ये कुंभमेळ्याचं ओरिजिन, हिस्ट्री आणि अपील. ओके, तर ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. डन. त्याच्यानंतर आता जाऊयात परत आपल्या लोकसत्ता वृत्तपत्राकडे. ही बातमी आपण पाहिली. ट्रम्प शपथविधीसाठी जयशंकर यांना आमंत्रण व ते जाणार आहे. डन. त्याच्यानंतर आता पहा MSP बद्दल बोलूयात आपण. MSPला कायद्यामध्ये आणणं का गरजेचं आहे किंवा कायदेशीर MSP असणं का गरजेचं आहे, तर महत्त्वाचा मुद्दा पहा, केंद्र सरकारने गहू खरेदीचे उद्दिष्ट घटवले. पहा 2022-23 मध्ये हे उद्दिष्ट किती होतं, 444 लाख टन एवढं होतं व खरेदी किती केली त्यांनी, 188 लाख टन एवढी केली त्यांनी. ओके, 2023-24 मध्ये पहा ते 341 लाख टन झालं व 262 लाख टन त्यांनी खरेदी केली. त्यानंतर 2024-25 मध्ये त्यांनी उद्दिष्ट ठेवलं होतं पहा 320 लाख टन व खरेदी त्यांनी प्रत्यक्षात केली 266 लाख टन. पण याच्याही पलीकडे आता यावर्षी त्यांनी काय केलं आहे, फक्त 300 लाख टन एवढंच त्यांनी काय उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 2022-23 मध्ये जे 444 लाख टन होतं ना ते आता 300 टनवर आलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की सर मग याचं एवढ्यात पॅनिक होण्याची आवश्यकता काय आहे, कारण पहा पूर्वी जास्त यांनी खरेदी केली व आता कदाचित त्यांच्याकडे गोदाम नसेल त्यामुळे कदाचित त्यांनी कमी खरेदीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता. पहा तर तुमचं पण बरोबर आहे, पण MSP कायद्यामध्ये का येणं गरजेचं आहे यासाठी पहा तुम्ही. आता पंजाब आणि हरियाणा हे 2 राज्यामध्ये पहा गहू
अगदी जास्त प्रमाणात पिकवले जातात, बरोबर आहे. मग त्यांच्याकडे व्हीट बेस्ड जर इकॉनॉमी असेल तर होणार काय आहे, तर त्यांनी काय करतील पहा, आज घडीला आपण गहू जास्त पिकवतील, बरोबर. मग त्यांनी पहा 100 क्विंटल म्हणजे आता आपला सरळ पाहिजे त्या नात्याने मी घेतोय, 100 क्विंटल आपण गहू पिकवलं म्हणजेच काय, इथं पुरवठा अगदी काय केला आपण, जास्त केलेला आहे. किंवा आता 300 लाख टन आहे ना, तर इथं काय करूयात, 1000 लाख टन यांनी काय केलं, पंजाब आणि हरियाणामधून उत्पादन झालं. उत्पादन किती, 1000 लाख टन एवढं त्यांनी काय उत्पादन केलेलं आहे. पण खरेदीचं लक्ष किती ठेवलेलं आहे पहा केंद्र सरकारने, तर 300 लाख टन एवढंच ठेवलेलं आहे, बरोबर. व केंद्र सरकार जेवढं लक्ष ठेवतं तेवढं खरेदी केलेलं आहे का, तर बिलकुल नाही. पहा तुम्ही पाहू शकता 188 लाख टन. ओके, आता 144 असून पण त्यांनी फक्त 188 लाख टन एवढंच खरेदी केलं होतं, बरोबर. मग अगदीच यांनी 300 पैकी जर फक्त 200 लाख टन जरी खरेदी केलं तर काय होणार आहे पहा, अगदी इथे मागणी 200 लाख टनाची आहे व यांनी पुरवठा कितीचा करत आहेत, 1000 लाख टनचा पुरवठा होत आहे. तर मग मला सांगा, मागणी आणि पुरवठा जर म्हटला तुम्ही, मागणी कमी आहे व पुरवठा जर जास्त असेल तर प्राईस काय होईल, वाढेल का कमी होईल, तर अगदीच पहा जी किंमत आहे आता गव्हाची ती आणखीन पडेल व शेतकऱ्यांना हमी भाव तिथं मिळेल का, तर बिलकुल मिळणार नाही. का, तर केंद्र सरकारने म्हणेल की आम्हाला थोडंसंच गहू पाहिजे त्यामुळे आम्ही खरेदी करणार नाही. यामुळे फटका कोणाला आहे, डायरेक्टली शेतकऱ्यांना आहे. मग यासाठीच MSP आपल्याला देशामध्ये कायदेशीर होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांनी जो उत्पादन केलेलं आहे त्याचा ते योग्य लाभ मिळू शकेल. ओके, तर यासाठीच आपल्याला काय करणं गरजेचं आहे, MSPला कायद्यात आणणं गरजेचं आहे, हे तुम्ही तिथं नक्की म्हणू शकता. ओके, हमी भावाने गहू खरेदीतून काढता पाय पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांना याचा फटका होण्याची जास्त शक्यता आहे. ओके, तर पहा अगदीच इथे ही जी आकडेवारी दिलेली आहे प्लीज लक्षात ठेवा. UPSC किंवा MPSCला जर प्रश्न आला ना, MSPला कायद्यामध्ये आणणं का गरजेचं आहे, तर तुम्ही हे डायरेक्टली लिहू शकता. ओके, आय होप हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला समजत आहेत. आता आणखीन याच्या पलीकडे पहा, 1000 लाख टन असं तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही आहे, म्हणजे मी सरळ तुम्हाला समजावं यासाठी हे उदाहरणं घेतो. ओके, माझी आकडेवारी प्लीज तुम्ही लक्षात ठेवू नका. वृत्तपत्रामध्ये जी ही आकडेवारी दिली ना ती प्लीज लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. ओके, व मागणी आणि पुरवठ्याचा हा सिद्धांत लक्षात ठेवा, कारण महागाई जिथं जिथं वाढेल ना, महागाई जिथं वाढेल तिथे अगदीच पहा मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांतच तिथं सिग्निफिकंटली लागू होतो. ओके, तर हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर काल एका विद्यार्थ्याने मला प्रश्न केलेला आहे की सर जे कायदे आहेत त्याबद्दल तर UPSCने डायरेक्टली प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तुम्ही म्हणत होतात कालच्या लेक्चरमध्ये की बेरोजगारी म्हणजे काय आणि त्याचे डायरेक्टली प्रकार लिहा, असं तर प्रश्न UPSC विचारणार नाही. परंतु UPSCने काय केलेलं आहे पहा, CAA अमेंडमेंट ॲक्ट किंवा अगदीच 66वी घटनादुरुस्ती वगैरे अशा डायरेक्टली त्यांनी काय प्रश्न विचारलेले आहेत. कायद्याबद्दल त्यांनी डायरेक्टली प्रश्न विचारले आहेत. मग याबद्दल काय बोला असं त्यांनी मला प्रश्न विचारला होता. तर पहा, कायद्याबद्दल जर प्रश्न विचारला किंवा मग याचं उदाहरण आपण घेऊयात. पहा, आता सध्याला कोणतं डाटा प्रोटेक्शन बिल आलेलं आहे. मग या बिलवरून UPSC प्रश्न काय करते पहा, तर याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचारते तिथे, बरोबर आहे. मी पण कालच्या लेक्चरमध्ये तेच म्हटलेलं होतं. अगदीच पहा, डायरेक्टली त्यांनी काय करतात की बेरोजगारी म्हणजे काय असं जर प्रश्न विचारला ना ते कुठं तुम्हाला बुकमध्ये मिळून जाईल. परंतु UPSCला काय पाहिजे आहे, तर डेली न्यूजपेपर असणं. त्यानंतर तुम्हाला जिथून प्रश्न आता पहा तुम्हाला मिळेल का बरं, डाटा प्रोटेक्शन बिलबद्दल तुम्हाला आपल्या बुकमध्ये वगैरे काही मिळेल का, नॉलेज मिळणार आहे का, तसं तर बिलकुल मिळणार नाही. आता काही बुक्स असतील त्यामध्ये मिळेल मे बी की डाटा लोकलायझेशन होईल, त्याचे इम्पॅक्ट वगैरे अशा होतील म्हणून. पण तुम्हाला वाटतं का की डायरेक्टली डाटा प्रोटेक्शन बिलबद्दल जे आपण काही चर्चा केली होती ते तुम्हाला बुकमधून मिळणार आहे. मग मला कालच्या लेक्चरमध्ये तेच सांगायचं होतं की पहा, काही टॉपिक्स आहेत जिथून डायरेक्ट प्रश्न बनवले गेलेले आहेत, पण काही प्रश्न असे देखील आहेत जिथं पुस्तकातून तुम्हाला काहीच लिहिता येणार नाही. आता अगदीच पहा, बेरोजगारी म्हणजे काय आणि त्याचे प्रकार जर म्हटलात ना तुम्ही, तर सर्वांचे समानच आन्सर येणार आहेत. व सर्वांचे जर समान आन्सर आले ना, त्यामधून आपण एखाद्या विद्यार्थ्याला जास्त आणि एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क देऊ शकत नाही. पहा, सर्वांचे एकच पॉईंट येणार आहेत व जो आन्सर चेकर आहे ना त्याला पण काहीच नाविन्य वाटत नाही, मग ते सर्वांना समानच मार्क देतं. त्यामुळे UPSC अशा प्रश्नांपासून वाचते. त्यांनी अगदीच करंट अफेअर्समधले जे डायरेक्ट प्रश्न असतात ना ते देतात. जे सिलेबस आधारित जे बुक नॉलेजवरती आधारित आहेत ना त्याबद्दल UPSC तसे प्रश्न डायरेक्ट विचारत नाही. हा प्लीज तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा पॉईंट. आता अगदीच MPSCबद्दल मी सांगू शकत नाही, याच्या पूर्वीच्या आपण लेक्चर्समध्ये म्हटलं. व पहा, मीच काय मार्केटमधील कोणताही शिक्षक आज घडीला सांगू शकत नाही, कारण MPSCने कोणाला स्वप्न वगैरे तसं दिलेलंच नाही आहे की बा आम्ही UPSCच्या धर्तीवर विचारू की सिलेबसवरच्या. पण सिलेबसवरच्या जर धर्तीवर प्रश्न आले ना तर पहा सर्वांना मग ते अगदी रट्टा मारच होईल ना. मग
UPSC सारखं त्यामध्ये नाविन्य काय आहे? तर UPSCचं सिग्निफिकन्स हेच आहे ना की सर्वांना तिथे तयारी करता येते व सर्वांना ब्रेन स्टॉर्मिंग करून तिथे उत्तर लिहिता येतं व आपलं नाविन्य UPSC मध्येच ठरू शकतं. पण तुम्ही जर डायरेक्टली पुस्तकामधून पाठ करून जर गेलात तर रट्टा मारतो तू तशाच पद्धतीने जसं कंबाईनची तयारी करत होतात तसंच राज्यसेवेची पण तयारी तुमची होऊ शकेल पहा. ओके, तर अगदी मी तर याच्या विरोधात आहे, पण म्हणजे अगदी पहा मी चुकीचा असेल कारण मला माहिती नाही की MPSC प्रश्न कसे विचारेल राज्यसेवा मेन्स परीक्षेला. पण तुमचा प्रश्न होता त्यानंतर मी सांगण्याचा प्रयत्न केला की आहेत, मान्य करतो मी. पण पहा आता आशियानबद्दल प्रश्न आलेला होता किंवा क्वाडबद्दल प्रश्न आलेला होता जिथे त्यांनी डायरेक्टली उत्तर मागितलेलं होतं की याचं सिग्निफिकन्स काय म्हणून. पण आहेत तिथे प्रश्न, पण पहा तिथे पण आपण नाविन्य देऊ शकतो. ओके, पण बेरोजगारीमध्ये तुम्ही नाविन्य कुठून आणणार आहात मला प्रश्न खरंच समजला नाही. त्याबद्दल मी थोडंसं त्याच्या विरोधात गेलेलं. बाकी तुम्हाला जर अगदीच पहा एखाद्या शिक्षकाबद्दल तुम्ही म्हणजे ना फॅन होऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्वीच म्हटलेलं आहे की तुम्ही फॅन होऊ नका. फॅन झालात ना तुम्हाला त्रास होईल. ओके, माझा पण तुम्ही बिलकुल फॅन होऊ नका. जर फॅन झालात ना मग तुम्हाला त्रास होईल की मी जर काही वाईट बोललो की तुम्ही असंच का बोललात, मग हे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे प्लीज थोडंसं जर शक्य झालं तर UPSCचे PYQ पाहून घ्या, मग त्याच्यानंतरच आन्सर रायटिंग करा. ओके, आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळालं असेल. डन. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 8,500 रुपये भत्ता देऊ काँग्रेस. याचं सिग्निफिकन्स काय आता तर पहा, रेवडी वाटप परीक्षेला प्रश्न नक्की येतील पहा. पण आता सध्याला मी पण वाट पाहतोय कारण प्रॉब्लेम कसा आहे ना, BJP पण तेच म्हणत आहे, रुलिंग पार्टी आणि ऑपोजिशन पार्टी पण तेच म्हणत आहे. व पहा UPSC सध्याला काय करत आहे, केंद्र सरकारला थोडंसं अगदीच प्लेजर देण्यासारखं तिथं प्रश्न विचारत आहे. ट्युनिंगवरून तुम्हाला समजून येतं 2016 नंतरचे तुम्ही मेन्सचे प्रश्न पहा एकदा, हे न्यू इंडिया आहे अशा पद्धतीने ते प्रश्न आहेत. त्यामुळे सध्याला तुम्ही याबद्दल फक्त इंटरव्ह्यूला जर प्रश्न आले ना तर हे थोडेसे पाठ करून ठेवा. याचं बॅकग्राऊंड तुम्हाला थोडंसं लक्षात असणं गरजेचं आहे रेवडीबद्दलचं, किंवा NV रमन्ना यांचे जजमेंट वगैरे लक्षात ठेवा. बाकी पुढे गेल्यानंतर आपण पाहूयात, परंतु मेन्स परीक्षेला मला वाटत नाही की याबद्दल प्रश्न येऊ शकेल. ओके, त्यानंतर पुढे चला. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे पहा. त्यानंतर लोकसत्ता आर्टिकल आलेले आहेत पहा. लोकसत्ता विचार पहा, अगदीच हा तत्व विवेक आहे, मी स्किप करतोय. ओके, आता मी आर्टिकल वाचण्याचा प्रयत्न केला पहा, परंतु एकदम फोकस माइंडने हा आर्टिकल वाचणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचं फोकस जर थोडं पण हे झालं ना तर अगदीच हा आर्टिकल तुम्हाला काहीही समजणार नाही. मला इथला थोडंसं इथिक्सबद्दल थोडंसं वाटलं, पण जास्त काही फोरकास्ट बेनिफिट आहे. अगदीच पहा 131 दिवस राहिले तुमच्या प्रिलिमला व आपण अशामध्ये टाईमपास करणं योग्य नाही, त्यामुळे मी स्किप करतोय. जिओग्राफी ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांसाठी हे कालगणना वगैरे तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर फेकूचंदाचा फाल्गुनोत्सव मी स्किप केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती प्रश्नचिन्ह आपल्यासाठी गरजेचं नाही. 8 फेब्रुवारीला आपण डायरेक्टली पाहूयात की भाजप का जिंकलं किंवा आप का जिंकलं, त्याबद्दल आपल्याला आवश्यकतेच नाही. त्याच्यानंतर सरकारी खातेत जणू म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे अन्वयात. इथे पहा ना तुम्ही, निवडणूक आयोगाचे ज्या पद्धतीने खच्चीकरण करण्यात येत आहे ते बघता आयोग बरखास्त करून त्याऐवजी गृह संरक्षण या खात्यांप्रमाणे स्वतंत्र निवडणूक खाती तयार करायची एवढीच आता शिल्लक राहिली आहे. म्हणजेच काय, एकंदरीत आपल्याला डायरेक्टली जर न्यूजपेपरमध्ये आर्टिकल येत असतील ECI बद्दल, ओके, मग इथं काय ECIची क्रेडिबिलिटी खूप कमी झालेली आहे हे आपल्या या लेखमधून समजून येतं. पण ECI बद्दल असा निगेटिव्ह डायरेक्टली प्रश्न विचारला जाणार नाही. या नात्याने फक्त तुम्हाला काय त्याची आर्टिकल 324 ते 329 बद्दलचे संपूर्ण पॉईंट्स पाठ करणं गरजेचे आहेत. ओके, डायरेक्टली प्रिलिमला प्रश्न येईल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरून. मेन्स परीक्षेला पहा निगेटिव्ह सेन्समध्ये येणार नाही. हां, रिफॉर्म काय गरजेचे आहेत हे विचारेल. मग रिफॉर्मसाठी माझे पूर्वीचे लेक्चर्स तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये मी चर्चा सविस्तररित्या केलेलीच आहे. ओके, डन. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा पहा इथे. आठवड्याचे प्रतिशब्द पहा. एक ब्युटी जर सांगायची म्हटलं ना, UPSCने अशा प्रश्नांबद्दल असे जे शब्द आहेत ना यावरून डायरेक्टली प्रश्न विचारले होते. पूर्वी नॉस्कॉस व्हॉस्कॉस काय आहेत हे प्रश्न विचारले होते पहा. त्यानंतर बीटा अल्फा म्हणजे काय शेअर मार्केटमध्ये. त्याच्यानंतर हे स्केलेबिलिटी, पिवोट, टार्गेट मार्केट, युनिकॉर्न, व्हेंचर कॅपिटल महत्त्वाचं आहे. ओके, तर ह्या गोष्टी पण तुम्ही इकॉनॉमिक्सचं जे कोर्स आहे ना तुमचं त्यामधून हे प्लीज तुम्ही हे जे शब्द आहेत ते शिकून घ्या. ओके, व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय किंवा हे शेअर मार्केटमधील सगळे शब्द तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचे आहेत पहा. UPSC प्रश्न विचारले आहे. डन. तर आता इथे आपण अशा पद्धतीने थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.